मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भोर नगरपालिकेच्या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ खरतर पार पडलेला आहे। यावेळी झालेल्या सभेदरम्यान बोलताना चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरतंय। जरी सत्ता अजित पवारांची असली तरी राज्याचे मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस आहेत हे लक्षात ठेवावे आणि त्यामुळे भोरच्या जनतेने कुणाच्या पाठीमागे जायचे हे ठरवावं असं वक्तव्य पाटलांनी केलंय। आता विरोधी मंडळी म्हणाले की आम्ही पिण्याला पाणी देणार आहे, तर त्यांचं सरकार असलं पाहिजे ना। जरी समजा इथे अजित पवारांचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र आहेत ना। म्हणजे अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पण उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजींना मतदान करायचं की अजितदादांना करायचं, तर सगळे आम्ही ताटात वाटीत आहोत हे मान्य आहे, पण देवेंद्रजींना मतदान करायचं असा आपण निर्णय करा असं आवाहन करतो। महायुतीमध्ये समन्वय समितीमध्ये जर आचारसंहिता लागली असेल म्हणजे समन्वय समितीची, त्यामध्ये प्रत्येकाला आपापल्या पक्षाचा प्रचार करणं हे त्याचं कर्तव्यच आहे। शेवटी चंद्रकांत पाटलांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करा हे त्यांचं म्हणणं त्यांच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून बरोबरच आहे, पण महायुती म्हणून एक धर्म असतो आणि त्यामध्ये अजितदादांना मतदान करू नका, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत। आम्ही पण मग इकडं जर असं म्हटलं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, तेच आता अर्थमंत्री आहेत, त्यामुळे भाजपला मतदान करू नका, तर परत महायुतीत मीठ टाकण्याचा प्रकार होईल। पण कदाचित चंद्रकांत दादा हा महायुतीचा धर्म विसरलेले असावेत। मी मागेही म्हटलं त्यांना विसरभोळेपणाचा आजार झाला आहे। त्यांचं हे वक्तव्य निषेधार्ह आहे। मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।